प्रत्येक सिनेमा वेगळं चॅलेंज घेऊन येतो. घबाडकुंड जेव्हा घेऊन येतो तेव्हा हॉरर थ्रिलर जॉनरमध्ये तुम्हाला खूप फाईट सिक्वेन्स आहेत, खूप एनर्जी लावायची आहे, तुम्हाला हार्नेस लावलेलं आहे, तुम्हाला खूप 10-10, 15-15 तास तुमचे फाईट सिक्वेन्स चालणार आहेत. सो तेव्हा मला असं वाटतं की ॲक्टर म्हणून तुमच्यामध्ये तुमचा फिटनेस असणं, ताकद असणं फार महत्त्वाचं आहे. त्याचं कारण असं की मी जी एखादी तरुण पिढी जर हा जर आपला व्हिडिओ बघत असेल तर ते लमाणमध्ये एक वाक्य बघा, ते डॉक्टर लागूंच्या पुस्तकामध्ये, ॲन ॲक्टर शुड बी ॲन ॲथलीट फिलॉसॉफर, शंभू मित्रांचं वाक्य आहे ते. तर त्यांनी त्या पुस्तकामध्ये मेन्शन केलेलं मत. सो त्यांचं म्हणणं त्याच्यामागचा अर्थ खूप मोठा आहे. ॲथलीट फिलॉसॉफर आपल्याला ऐकताना जड वाटतं, पण तसं नाही. ॲथलीट फिलॉसॉफर म्हणजे की त्या नटाने वाचलं पाहिजे, बघितलं पाहिजे, समोरच्याचं ऐकलं पाहिजे, समोरच्या नटाचं ऐकलं पाहिजे, आजूबाजूला म्युझिक ऐकलं पाहिजे, सर्व अर्थाने तो कान त्याचा तयार पाहिजे, फिलॉसॉफर ह्या अर्थाने. आणि ॲथलीट म्हणजे तो त्याच्यामध्ये आतली ताकद पाहिजे की उद्या ऐतिहासिक सिनेमा आहे तर लढायचं आहे तर ती ताकद नटामध्ये पाहिजे. तुमच्याकडे 15 तास शिफ्ट आहे, तुमचे 16 तास काम करायचं आहे, तुम्हाला कुशल तर जाऊन येऊन कधी कधी करायचं, जागरण असायचं. त्याच्यामुळे तुमचा फिटनेस असणं सुद्धा महत्त्वाचं आहे. तर मला या फिल्मच्या बाबतीत मी काय शिकलो, काय चॅलेंज, तर नाही, अजून जास्त मला माझा फिटनेस वाढवला पाहिजे. म्हणजे तिथे काही कमी नाही पडलो आम्ही, पण अजून आपण स्वतःवर काम केलं पाहिजे. अशा प्रकारचा सिनेमा जर आला तर वेगळे चॅलेंजेस तो घेऊन येईल. कारण आता मराठी सिनेमा